सोलारशी रिलेटेड एक नवीन अपडेट आलेलं, एक नवीन न्यूज आलेली आहे। महावितरण कंपनीने 13 फेब्रुवारी 2026 पासून एक नवीन नियम लागू केलेला आहे, जे भरपूर ग्राहकांना माहित नाही, तुम्हाला पण माहित नाही। सो नवीन नियम नेमका काय आहे, फायदा आहे का तोटा आहे, मी तुम्हाला सविस्तर सांगतो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सेव्ह पण करा आणि मॅक्झिमम लोकांना शेअर करायला विसरू नका। पहिलं कसं होतं माहिती आहे का, की तुम्ही सोलार तुमच्या घरावर जे बसवायचे ते किती किलोवॅटचं असायचं डिसाईड करायचं, की तुमचं जे तुम्हाला जेवढं काही मीटर वगैरे दिलेलं आहे त्याची कॅपॅसिटी किती आहे। समजा तुमच्या मीटरची जी मॅक्झिमम कॅपॅसिटी 3 किलोवॅट असेल तर तुम्ही 3 किलोवॅटपर्यंत सोलार बसवू शकायचे। 6 किलोवॅट असेल तर 6 किलोवॅटपर्यंत सोलार बसवू शकायचे। म्हणजे तुमचा जो लोड जेवढा परमिशन आहे तुम्हाला महावितरणद्वारे त्याच्या हिशोबाने तुम्ही सोलार बसवायचे। पण येणाऱ्या या 13 फेब्रुवारीपासून महावितरणने नियम बदललेले आहेत। असे दोन नियम जे भरपूर लोकांना माहित नाही, आता तो फायदा आहे का तोटा त्याच्यावर आपण नंतर डिस्कस करू। याच्यावर भरपूर लोकांनी पुढे कंप्लेंट पण केलेली आहे की हा जो नवीन नियम आलेला आहे तो बंद करा। आता नवीन नियम काय आहे, पहिला नियम तो मी तुम्हाला सांगतो। पहिलं कसं होतं, जेवढं तुमचे लोड कॅपॅसिटी होती त्याच्यानुसार तुम्ही सोलार बसवायचे, आता तसं नाहीये। महावितरणने स्पष्ट भाषेमध्ये सांगितलेलं आहे की तुमचे गेल्या 12 महिन्याचे लाईट बिल चेक केले जातील, त्याचं ॲव्हरेज काढलं जाईल आणि ॲव्हरेजच्या बेसिसवर जेवढं की तुम्ही आतापर्यंत किलोवॅटमध्ये एनर्जी यूज केलेली आहे तेवढाच किलोवॅटचं तुम्ही सोलार तुमच्या गच्चीवर बसवू शकाल। हा नियम नंबर 1 आहे। आणि नियम नंबर 2 काय ते पण तुम्हाला सांगतो। समजा तुम्ही नवीन घर बांधलेलं आहे, आता नवीन घरात बांधल्यामध्येच नवीन मीटर येणार आपल्याकडे, मग ते सिंगल फेज असो की 3 फेज असो, ओके। तर नवीन घराची 12 महिन्याची हिस्ट्री नसते। सो जर तुमचं नवीन घर असेल ज्याला 12 महिन्याची हिस्ट्री नसेल त्यांना मॅक्झिमम लोड सँक्शन करून दिला जाणार नाही, त्यांना कमी किलोवॅटचं सोलार बसवण्यात येईल। एक ॲनालिसिस करायला गेलं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर व्यवस्थित बघायला गेलं तर याचा जो तोटा आहे ना तो कमीत कमी 55 ते 60% ग्राहकांना 100% होणार आहे। मॅक्झिमम लोकांनी पुढे याचिका दाखल केलेली की हा जे नवीन 2 रूल अप्लाय केलेले ते तुम्ही बंद करा। MSEBीने हा निर्णय का घेतला असावा, तुम्हाला त्याच्या मागचं कारण सांगतो। समजा माझं एक घर आहे, 3 किलोवॅट माझी मॅक्झिमम डिमांड आहे, तर मी सँक्शन करून घेणार 6 किलोवॅट, 5 किंवा 6 किलोवॅटचं सोलार बसवणार आणि एक्स्ट्रा एनर्जी जनरेट करून ती MSEBीला सेल आउट करणार। तर MSEBीला हे निदर्शनात आलं गेल्या 2-3 वर्षाच्या ॲनालिसिसमध्ये की जेवढी लोकांची कॅपॅसिटी आहे त्याच्यापेक्षा ज्या लोक जास्त सोलार बसवत आहेत बचतच्या माध्यमातून। म्हणजे विचार करायचं, प्रत्येक घराच्यावर जर सोलार बसवत गेलं तर MSEBीचं कलेक्शन तर झिरो होत चाललं ना। म्हणजे हा जो एक रूल आहे एक प्रकारे ॲडव्हान्टेज बी आहे, पण याचा थोडाफार तोटा MSEBीला पण आहे। ते MSEBीला निदर्शनात आलं म्हणून त्यांनी हा रूल नोंद केलेला आहे। तुम्हाला या नवीन रूलवर काय वाटतं कमेंटमध्ये मेन्शन करा। मला तर असं वाटतं की असा रूल बनवायला नाही पाहिजे। याच्यामुळे काय होतं माहिती आहे की इथून पुढे जर तुम्ही सोलार बसवणार असाल तर MSEBी तुम्हाला परमिशन देईल का नाही देईल, की तुम्हाला किती किलोवॅटचा सोलार बसवला पाहिजे, आताही MSEBी डिसाईड करेल, तुम्ही स्वतः डिसाईड करू शकणार नाहीत। हा जे जुने ग्राहक आहेत त्यांचे जे सोलार जे बसवलेले ते अजून तो व्यवस्थितच चालत आहे, त्याच्यावर काही नवीन अजून अपडेट आलेलं नाही आहे। तर हे जे 2 रूल आहेत, रूल नंबर 1 12 महिन्याची हिस्ट्री चेक केली जाईल, मग तुम्हाला सोलारचं सँक्शन लोड दिला जाईल की किती किलोवॅटचं बसू शकता। नंबर 2 जर तुमचं नवीन घर असेल, नवीन एनर्जी मीटर असेल तर तुम्हाला जास्त किलोवॅटचा सोलार बसवता येणार नाही। काय वाटते 2 रूल MSEBीने जे अप्लाय केलेले आहेत ते कितपत बरोबर आहेत किंवा कितपत चूक आहेत हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा। मी त्याच्यावर आपण डिस्कस करू, पुढचा व्हिडिओ मी त्याच्यावर बनवतो। मॅक्झिमम लोकांनी याच्यावर याचिका दाखल केलेली आहे, बघू आता याचा निर्णय काय येईल। जसा निर्णय मी पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगेल। धन्यवाद।